हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्याकडं वन पीस शिलाई करण्याकरिता आलेलं आहे आणि त्याचं मेजरमेंट तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी खूप सुंदर अशी साडी आहे. तर यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर याच्यासाठी संपूर्ण ब्लाऊजसाठी आणि पूर्ण खालच्या घेरसाठी आपण 3.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला साडी दाखवते. तर साडीचा पदर एकदम असा नेट सारखा होता थोडासा आणि बाकी मग त्याच्यामध्ये पूर्ण प्लेन साडी होती. अगदी काठ ते सगळे सेमच होते. तर मग मी याचा उपयोग थोडासा फ्रंट साईडला आपण ब्लाऊजसाठी उपयोग करणार आहे, कारण दोन्ही होणार नव्हतं याच्यामध्ये. दोन्ही साईज फ्रंट आणि बॅक होणार नव्हता आणि मी फक्त फ्रंट साईडच वापरलं. तर यासाठी ही साडी आहे, खूप सुंदर अशी साडी आहे. आपण त्याचं मेजरमेंट घेऊया. तर मेजरमेंट घेत असताना तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजचं मेजरमेंट घेत असताना फक्त अगदी कमीत कमी मेजरमेंटमध्ये तुम्ही हे वन पीस शिलाई करू शकता. अगदी तुम्हाला कोणताही क्लास न करता घरच्या घरी तुम्ही जर शिलाई काम करत असाल तर हे वन पीस शिवायचं अगदी सोपी पद्धत आहे, ही तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे. तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींसाठी आता हे अस्तर आहे. तर अस्तरवरती अगोदर आपण ब्लाऊज म्हणजे आपल्या बॅक टॉप पार्टची कटिंग करून घेऊयात आणि नंतर मग आपण बॉटमची कटिंग नंतर करून घेऊयात अस्तरवरती. तर अस्तर हे अगोदर मी डबल फोल्ड करून घेतलं. बंद बाजू ही माझ्या साईडनी ठेवली आणि ओपन बाजू पलीकडच्या साईडनी ठेवून घेतली. अस्तरवरती जर जास्त गोड्या असतील तर प्रेस करून घ्या, नसता गरज नाही आहे. तर यासाठी अस्तरची उंची टॉप पार्टची उंची जी आहे तर ती मी 15 इंच ठेवलेली आहे. आपल्याला शिलाई मार्जिन ते जाऊन 14.5 इंच ही उंची राहिली पाहिजे. शोल्डर घेतलेला आहे आपण 6 इंच. मोंढा आपण तेवढाच ठेवलेला आहे 6 इंच आणि आपण याची साईज पूर्ण जे आहे बॉडीचं तर ते आपण 30 इंच आहे. तर आपण त्याचा चौथा भाग काढून घेऊयात, म्हणजे छातीचा चौथा भाग. तर मी टेपच्या साहाय्याने काढणार आहे. अगोदर टेप जो आहे तो पूर्ण अर्धा केला. त्याच्यानंतर तो 15 इंच येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा आणखीन हाफ केला तर ते 7.5 इंच येणार आहे. या पद्धतीने आणि शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर 7.5 इंच प्लस 8 इंच आपण अर्धा इंच याच्यासाठी ठेवणार आहोत. ज्या प्लेटा आपण टाकणार आहेत बॅक फ्रंटला दोन्ही साईडने अर्धा इंचाच्या प्लेटा टाकणार आहोत आपण. तर त्यासाठी अर्धा इंच ठेवणार आहे मी. शिलाई मार्जिनसाठी आपण 2 इंच ठेवूयात. असं या पद्धतीने आपण सगळं मिळून मी 11 इंचावरती ही मार्जिन केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बॅकचा काढून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण 1.5 इंच ही मोंढ्यातला जो गोलाकार आपण देत असतो तर तिथं आपण 1.5 इंचासाठी आपण एक गोलाकार देऊन घेतला. आता कमर ठेवलेली आहे 26 इंच. तर त्याच्यामध्ये आपण शिलाई हाफ केलं तर त्याचा आपलं 12.5 इंच 13 इंच येईल. तर त्याच्यामध्ये आपण 6.5 इंच आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि 2 इंच शिलाई मार्जिन हाफ इंच आणखी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. 2 इंच आणखीन जास्त थोडंसं वाढवून घेतलं आहे 2 इंच. तर या पद्धतीने हे पूर्ण झालेलं आहे. याच्यामध्ये आपण दोन्ही पार्ट सोबत काढणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं, जे आहे मेजरमेंट टाकलेलं बॅक साईड आणि फ्रंट साईड तेवढंच परत फोल्ड केलं अस्तर आणि फोल्ड केल्यानंतर तेवढं अस्तर मी कट करून घेतलं. नंतर मग मी गळा बॅकचा आणि फ्रंटचा कटिंग केलेला आहे. तर ते तुम्ही बघा, कारण की खूप सोपी पद्धत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे बॉडीचं आहे वरचं तर तेच आपल्याला अगोदर टॉप पार्टचं जे आहे तर तेच आपल्याला अगोदर व्यवस्थित बसलं पाहिजे. बाकी घेरचं एवढं काय नाही आहे. तुमच्या प्लेटा तुम्ही कशा टाकता आणि हा प्लेट जर टाकत असाल तर तुम्ही चुकूनही छोटी प्लेट कधीच टाकू नका. टाकत असताना मोठी प्लेट टाका, त्याने आणखीन सुंदर लुक येईल. तर या पद्धतीने मी तो बाजूचा जो खूप मोठा अस्तर होत होतो ते अस्तर मी कटिंग करून घेतलं. हे जे आहे तर ते आता मी बॅक साईडचं परत घेते. बॅक साईडसाठी आपण गळा घेतलेला आहे 2.5 इंच. लेंथला घेतलेला आहे आपण 8 इंच आणि शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच ठेवलेली आहे. तर त्यासाठी आपण 8.5 इंच घेतलेलं आहे आणि आपण गळा घेणार आहोत 3 इंच, कारण थोडासा ब्रॉड खालच्या साईडने आपण ठेवणार आहे. आणखीन छान असा लुक येईल आणि त्याला गोल आकार असा देऊन घेऊयात, म्हणजे सुंदर असा लुक येईल. तर या पद्धतीने आपला हा बॅक साईडचा
कटिंग करून झालेला आहे गळा. आता गळा कटिंग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला शेप द्यायचा आहे बॅक साईडला तर ते तुम्ही देऊ शकता. अगदी ज्या तुम्हाला जशा पंचकोनी व्ही जे शेप तुम्हाला हवे असतील तर ते तुम्ही तिथं देऊ शकता. तर या पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलेला आहे आणि तो मी तुम्हाला दाखवते कसा दिसेल. या पद्धतीने तो दिसेल. आता सर्वात अगोदर आपण हे झाल्यानंतर आपण कटिंग करून घेणार आहोत ते म्हणजे फ्रंटचं. तर फ्रंटचा कटिंग करत असताना अगोदर आपल्याला मोंढ्यामधला जो आकार असतो 1.5 इंच तर तो आपल्याला फ्रंटनी कमी लागत असतो. बॅक साईडला 1.5 इंच लागत असतो. समोरच्या साईडला आपण 1 इंच आपण आकार देण्यासाठी घेत असतो. तर त्याच्यामधला आपल्याला 1/2 इंच आणखीन कमी करायचा आहे. म्हणजे बॅक साईडला आपण 1.5 घेतलं होतं, इथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर तेवढं करून मी तेवढाच आकार जो आहे तर तो कट करून घेतला या पद्धतीने. आता आपल्याला गळा कट करायचा आहे आणि शक्यतो जे आहेत ना तर ते वन पीस तुम्ही वनटक शिलाई करा. वनटक शिलाई केल्यानंतर अति सुंदर दिसतील. प्रिन्सेस कटमध्ये तुम्ही करू नका, कारण त्याचा वेगळाच लुक येईल आणि जसं तुमचे कस्टमरला आवडेल त्या पद्धतीने. तर इथं झालेलं मी गळा घेतलेला आहे 6 इंच शिलाई मार्जिन आणि थोडासा खाली आणखीन ब्रॉड ठेवलेला आहे आणि आपल्याला थोडासा हलक्या हाताने पान शेप देऊन घेतलेला आहे. अगदी जास्त पण नाही, थोडासा असा पान शेप मी पानगळा हा टाकलेला आहे समोरच्या साईडने या पद्धतीने. तर तो असा दिसेल या पद्धतीने. तर आता आपण याला बाजूला ठेवून घेऊयात. आता आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. तर बाही जी आहे तर ती आपल्याला पफ स्लीव्ज करायची आहे 3/4मध्ये. लेंथला थोडीशी लांब आहे, म्हणजे आपल्याला आपला कोपरा आहे तिथपर्यंत बाही येणार आहे त्याची. तर आपल्याला आता बाही कशा पद्धतीने मोजायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या पद्धतीने शोल्डरपासून 1/2 इंच वरच्या साईडला शोल्डरला ठेवून द्यायचं आणि तिथून आपला टेप असा गोल फिरून घेतला की मग तुम्हाला बाही तुमची ॲज इट इज निघते. आणि कमी जास्त होती थोडीफार, तर ती जोडते वेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे. कमी जर बाही पडली तुमची तर, कारण प्लेटामध्ये हे थोडंफार इकडे तिकडं होणार आहे. तर त्यासाठी आता मी 4 फोल्ड करून घेतले. बंद बाजू पलीकडच्या साईडला ठेवली, ओपन बाजू माझ्या साईडला ठेवून घेतली आणि जे वाढून घ्यायचं आहे तर तेवढं मी आणखीन वाढलं आणि जास्तीचा कपडा जो आहे तर तो टेप पट्टीच्या सहाय्याने सरळ करून घेतलं आणि जास्त जो कपडा आहे तर तो मी बाजूला काढला, कारण खूप सारा कपडा होता आणि लगेचच त्या कपड्याचे 2 भाग करून घेतले. जेवढा अस्तर तुमचा शिल्लक राहिला आहे त्याचे 2 भाग कट करून ठेवले, म्हणजे परत अस्तरला हात लावायला नको यासाठी. तर मग मी लगेचच त्याचं सेंटर काढलं आणि सेंटर काढून दोन्ही वेगवेगळे पार्ट मी 2 कट केले, कारण की एक समोरच्या साईडला आपल्याला जोडायचा आहे आणि एक बॅक साईडला आपण तो जोडून घेणार आहोत. तर या पद्धतीने याला सुद्धा मी कटिंग करून लगेच बाजूला ठेवून घेतलं. आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. बाही कशा पद्धतीने पफ स्लीव्ज कटिंग करायची आहे. तुम्हाला जास्त पफ असेल तर 4.5 इंचपर्यंत घेऊ शकता, कमी घ्यायची असेल तर 4 इंचापर्यंत तुम्ही वाढवून घेऊ शकता. तर आणि अगदी आणखीन तुम्हाला कमी टाकायचे असतील 2-3 प्लेटा येतील असे फक्त, तर तुम्ही 3 ते 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता. खूप सुंदर अशा छान दिसतं ते पण. तर या पद्धतीने आपली स्लीव जी आहे तर ती मी कटिंग करून घेतलेली आहे. एकदम व्यवस्थित असं ठेवून घेतलं. कमी जास्त पडलं तर तुम्ही अस्तरला जॉईंट देऊ शकता, पण याला मला गरज वाटत नाही आहे. तर म्हणून मग मी 11.5 इंचावरती आपली बाही आहे. 11 इंच बाहीसाठी आहे आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1/2 इंच ठेवलेली आहे. तर आपण सगळ्यात अगोदर मेजरमेंट जे आहे तर ते काढून घेऊयात. जसं रेग्युलर बाही आपण कटिंग करतो त्या पद्धतीने आणि 1 इंच वरतून खालून 1 इंच आपण ठेवून घेऊयात. आणि आपण ज्यावेळेस बाहीला आकार देतो तर तिथं तुम्ही 2.25-2.5-3 पर्यंत घेऊ शकता. आणि वाटल्यास तर त्यांना जास्त कमी नको होतं, त्या म्हणल्या जास्त नको आहे खालच्या साईडने कमी, तर मग मी 2.5 इंचापर्यंत घेतलं, 3 इंचापर्यंत घेतलं, आणखीन खूप छान दिसेल. याच पद्धतीने त्याला मच्छी आकार देऊन घेतला आणि आपण मच्छी आकार देत असताना 4 इंच आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलं होतं, तेवढंच आपण खालच्या साईडला 4 घेऊन एक बॉक्स मारून घेतला मी आणि बॉक्स या पद्धतीने तो दिसेल. आणि आपल्याला आता तिथपासून तर तिथपर्यंत असा एक शेप देऊन घ्यायचा आहे पफ स्लीवसाठी या पद्धतीने आणि त्याला कटिंग करून घ्यायचं.
आणि खूप सुंदर असा दिसतो. आणि वन पीससाठी जर तुम्ही शिलाई करत असताल, आजकाल खूप ट्रेंड आहे साड्यांपासून ड्रेस शिलाई करण्याचे. खूप सुंदर सुंदर साड्या असतात की जे की आपण ते वापरत नाहीत आणि मग ते अशा यांचा उपयोग खूप सुंदर होतो आणि खूप छानही दिसतं. तर चला आता या पद्धतीने बाहीची कटिंग करून घेतली. आता जी साडी आहे तर साडीवर जे पार्ट आपण बॅक फ्रंट कट केलेले होते तर ते पार्ट आपण साडीवरती ठेवून कटिंग करून घेऊया. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं साडीचा पदर अगदी छोटा होता. छोट्या पदरावरती अगदी थोडीशी ब्रासो टाईप डिझाईन आलेली होती. उभं ठेवून पाहिलं, उभं काही बसत नव्हतं कारण मला वाटलं बॅक फ्रंट दोन्ही निघेल. पण बॅक फ्रंट काढायची गरजच नव्हती. बॅक साईडला फ्रंट साईडला डिझाईन आली तरी छान दिसतं. उभं टाकून बघितलं तर उभं टाकल्यानंतर थोडंसं मेजरमेंटमध्ये कमी जास्त होत होतं. आडवं टाकून बघितलं या पद्धतीने, तर मग मी उभं टाकून बघणार आहे. उभं टाकून थोडंसं शोल्डरमध्ये साडीचा कपडा येईल तर असू द्या. फिटिंगमध्ये थोडंसं 1/2 इंच जाईल आणि थोडंसं दिसेल तर त्यात काही नाही आहे. तर त्याच्यामुळे या पद्धतीने ठेवलं मी आणि कटिंग करून घेतलं. कारण दोन्ही पार्ट निघत नव्हते तरीसुद्धा या पद्धतीने कटिंग केले असते तरीसुद्धा, त्याच्यामुळे मग मी ठेवून दिलं. आणि या पद्धतीने जसं की अगोदर तुम्हाला जर नेस्ता पदराकडून कटिंग करायचे असेल तर तिकडून ठेवू शकता. साडी मोठी असते त्याच्यामुळं कटिंगच्या वेळेस थोडेसे प्रॉब्लेम येतात. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायची. आणि साडीचा कपडा मी थोडासा कोणताही असो जे मास्तरच्या कपड्यापेक्षा जो मेन कपडा असतो तर तो शिल्लक जास्त ठेवत असते, जेणेकरून आपल्याला कमी पडू नये. तर दुसरा पार्ट होत नव्हता. मग त्याच्यासाठी मी म्हटलं चला लटकन वगैरे काहीतरी करण्यासाठी त्याला बाजूला कटिंग करून घेतलं. साडी कटिंग करून घेतली आणि कटिंग करून घेतल्यानंतर आता आपण बाहीची कटिंगसुद्धा करणार होते मी. बॅक साईडचा भाग अगोदर कटिंग करून घेतला. तर या पद्धतीने सुद्धा कटिंग करून घेते आहे. बाही कटिंग करत असताना त्याचा काठाचा वापर केला म्हणजे खूप सुंदर दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी बाहीवरती समोरच्या साईडला आणखीन वेगळी डिझाईन द्यायची असेल तर तिथं तुम्ही देऊ शकता. परंतु हिप अप स्लीव्जमध्ये वरती थोडासा फुग्यासारखी तर खूप सुंदर दिसते. तर या पद्धतीने तेही सुद्धा मी कटिंग करून घेते आहे. बाही कटिंग करून झाल्यानंतर साडी थोडीशी सरळ कटिंग करून घेत होते. म्हणजे आपलं जे मेजरमेंट आहे तर ते व्यवस्थित बसेल. आणि आता साडीची तुम्ही ज्याप्रमाणे घडी मारत असताल तर तशी घडी मारून घ्या आणि साडी जेवढी शिल्लक राहिली आहे तर तेवढ्या साडीचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. एक तर फ्रंटसाठी आणि एक समोरच्यासाठी. तर सर्वात अगोदर मी मेजरमेंट टाकून घेतलं. तर मेजरमेंट आपलं होतं 49 इंच. त्याच्यामधलं आपल्याला 14 इंच जे आहे तर ते आपल्याला कमी करायचं होतं. म्हणजे आपल्याला मी शोल्डरपासून ते पायापर्यंत पूर्ण उंची घेतली होती तर ती 49 इंच उंची भरत होती. तर मग मी त्याच्यामधलं या पद्धतीने काढलं की वरच्या साईडला 14 इंच टेप जो आहे तर तो कमी केला आणि तिथपासून खाली जेवढं शिल्लक राहिली आहे साडी तर तेवढी मी त्याच्यामध्ये साडी टाकून घेतली. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं शिलाई मार्जिनसाठी, कमरेच्यासाठी. त्यासाठी 1 इंच ॲड केलं आणखीन. तर कमी जास्त जरी झालं खालच्या साईडला तरी काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या कारण की जेवढं उंचीला खाली असेल तेवढं छान दिसेल. तर त्या पद्धतीने त्याच्यावरती मेजरमेंट टाकून घेतलं आणि साडी मी जी आहे तर तिच्या घड्या टाकून घेतल्या या पद्धतीने. आणि घड्या टाकत असताना कारण की व्यवस्थित घडी टाकली, व्यवस्थित काठावरती काठ घेतले आणि मग पटकन कटिंग होते. कारण की खूप सारं लांब होतं ते कटिंग करायला. मग या पद्धतीने टाकून घेतलं आणि कटिंग करून घेतलं मी. तर या मार्जिंग करून घेतली. मार्जिंगनंतर एका स्केलच्या साहाय्याने त्याला सरळ असं लाईनमध्ये कटिंग करून घेतलं. व्हिडिओ मोठा आहे परंतु याच्यामध्ये कटिंग टिचिंग आहे. कारण की आपलं बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेस आपण कटिंगचा वेगळा व्हिडिओ टाकतो आणि स्टिचिंगचा वेगळा व्हिडिओ टाकतो तर आपल्याला विनाकारण शोधण्यात वेळ जाऊ नये. कारण की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही पाहायला भेटलं. त्यामुळे व्हिडिओ मोठा आहे परंतु तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याची कटिंग बघा, स्टिचिंग तुम्ही बघा. कारण की कटिंग जर व्यवस्थित पाहिली तर स्टिचिंग तुमच्या लक्षात येईल. आणि बऱ्याचदा आपल्याकडून होतं असं की ज्यावेळेस आपण कटिंग
व्यवस्थित बघत नाही आणि स्टिचिंग बघतो तर आपल्याकडून चुकतं. त्याच्यामुळे सगळे काही मेजरमेंट आणि आपण एक वेळेस व्हिडिओ पाहिला की आपल्या लक्षात बसत नाही. त्याच्यामुळे 1, 2, 3 वेळेस एक व्हिडिओ पाहायचा म्हणजे आपल्या सगळं काही लक्षात येतं. तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल तर. आणि याआधी जरी एखादे 2 तुम्ही ड्रेस शिलाई करत असाल तर खूप पटकन तुमच्या लक्षात येईल. याच पद्धतीने आपलं हे जे मेजरमेंट आहे तर ते सगळं काही रेडी झालेलं आहे. शिल्लक कपडा बाजूला घेतला. जे आपले कपडे कटिंग करून ठेवलेले होते ते. तर आता मी गळ्यासाठी कॅनव्हास वापरणार होते. त्याच्यामुळे कॅनव्हाससुद्धा मी कटिंग करून घेतले होते. कॅनव्हास कटिंग करत असताना बॅक साईडला अस्तरचाच कपड्याचा वापर केला, कारण कॅनव्हास जर वापरला तर गळा आणखीन सुंदर आणि छान येतो. तर याच पद्धतीने आणि त्याला पिनअपच्या साहाय्याने पिना लावून घेतल्या आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेतली. तर या पद्धतीने अगदी गोल असा याच्यावरती आपण अशा पद्धतीने शिलाई मारायची आणि ज्यावेळेस तुम्ही अस्तर आतमध्ये फोल्ड करताना त्याच्यावरती थोड्या अशा प्लेट घेतल्यासारखे करायचे, म्हणजे सहज आपला जो अस्तर आहे व्यवस्थित गळा गोल आकार असा दिसेल. आणि आतल्या साईडने मी कॅनव्हासवरती एक शिलाई मारून घेतली आणि बाकीचा जो गळा आहे तर तो मी तर सेंटर कट केलं. आणि आता जो माझ्याकडून काय झालं होतं, व्हिडिओमध्ये मी जसं की ब्लाऊजला कमरेच्या साईडने आपण फोल्ड करत असतो ना, तर तिथं मी फोल्ड केलं, अगदी टक्ससुद्धा मारून घेतले. परंतु नंतर लक्षात आलं आणि मग मी ते उसवलं आणि मग परत ती शिलाई मारून घेतली. कारण टिचिंग खूप आपल्याकडून इकडं तिकडं थोडंफार होत असतं. तर या पद्धतीने आता आपण गळा कॅनव्हासवरती लावून घेऊयात. आणि गळा लावत असताना अगदी जो आपला पानगळा आहे तर तिथेही एक पिन लावली. बाकी जसं आहे तसं ठेवून घेतलं आणि शिलाई मारून घेतली. आणि थोडेसे ज्यावेळेस तुम्ही शिलाई मारत असाल तर गळ्याच्या साईडने थोडे असे कट मारून घ्यायचे, जेणेकरून त्याने खूप छान असा गळा आतमधल्या साईडने पलटी होतो आणि सुंदर अशी फिनिशिंग येते. तर त्याच पद्धतीने आता हे झालेलं आहे. या पद्धतीने थोडे कट मारून घ्यायचे आणि ज्यावेळेस तुम्ही गळा कॉर्नरवरती जिथं आपला पानगळा वगैरे असे टोक असतात तर तिथं मशीन सुई आतमध्ये ठेवूनच मशीन फिरवून मग शिलाई करायची, म्हणजे आणखीन फिनिशिंग येते. तर या पद्धतीने अगदी सहज असा गळा जो आहे तर तो आतमधल्या साईडने टाकला आणि खूप छान अशी फिनिशिंग खूप सुंदर आली. तर याच पद्धतीने याची झालेला आहे पानगळा शिलाई करून. आता आपण बाजूला ठेवून घेते. आणि ज्यावेळेस तुम्ही टक्स मारत असताल तर अर्धा इंच आपण जेवढं शिलाई मार्जिन ठेवलेली होती तर तितकाच टक्स आपण मारायचा. आणि टक्स मारत असताना शोल्डरचा हाफ करायचा आणि मगच सेंटरला एकदम टक्स मारून घ्यायचा, म्हणजे तो टक्स आहे तर तो एकदम समोरच्या साईडला येतो, तिरकस वगैरे होत नाही किंवा कमी जास्त होत नाही. त्याच पद्धतीने याला मी झालेला आहे मारून. दुसरा पार्ट आहे तर तो मी शिलाई करून घेते, त्याला मी रेडी करून घेते या पद्धतीने. ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती अस्तर जोडून घेत असताना तर त्यावेळेस शिलाईचा दाब जो आहे तर तो मोठा ठेवायचा. आणि आता खूप छान असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. लवकरच आपल्या चॅनलवरती लहान मुलींची नऊवारी काष्टा साडी मी अपलोड करणार आहे व्हिडिओ. तर तो सुद्धा पाहायला विसरू नका, कारण की खूप छान सरळ अशा भाषेमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्लेटा टाकत असताल वन पीसच्या खालच्या घेरच्या, तर त्यासुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा. कारण की आपण सगळ्यात जर छोट्या प्लेटा तुम्ही टाकल्या तर खूप अशी छान वाटत नाही, फिनिशिंग येत नाही. कारण मी एक शिलाई केलेला होता तर मला त्याच्यामध्ये थोडंसं असं वाटलं आणि म्हणून मग मी त्या प्लेटा थोड्याशा जे आहेत ना ते अगदी मोठी प्लेट ठेवली. त्याच्यामुळे आणखीन सुंदर असा लुक आपल्या ह्या वन पीसला येतो. कारण छोट्या जर प्लेटा ठेवल्या तर त्याला इस्त्री केल्यानंतर त्याचे लाईन अशी व्यवस्थित होत नाही. मग त्याला बेल्ट जर वापरला तुम्ही तर छान दिसतं. परंतु तुम्हाला जर बेल्ट नको आहे तर अगदी वन पीसला आहे तशा प्लेटा ठेवायच्या असतील तर मग तुम्ही ती प्लेट जी आहे तर ती मोठ्या घ्यायच्या. तर तुम्हाला मी ते लवकरच दाखवते कशा पद्धतीने. याचा मी गळा जोडून घेतलेला आहे. याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. याच्यासुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेंटरला शिलाई मारून घ्यायची. टक्स पाठीला दोन्ही साईडले मी टक्स मारून घेतलेले आहेत, कारण की मी तेवढा शिल्लक कपडा घेतलेला होता.
तर आता आपण स्लीव जी आहे तर ती कटिंग करून घेते आहे. तर या पद्धतीने एक शिलाई मारून घेतली, त्याला उलटं करून घेतलं आणि या पद्धतीने त्याच्यावरती आणखीन एक शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला पफ स्लीवसाठी जे वरतून आपण मेजरमेंट घेत असतो जास्ती, तर त्याला आपण कट मारत असतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपण किती जास्त ठेवलेलं आहे आणि मग तेवढ्याच जागेत आपण प्लेटा मारून घ्यायच्या आहेत. कमी जास्त प्लेटा झाल्या की मग आपली बाही इकडं जोडते वेळेस कमी पडते, तर त्याच्यामुळं त्याचं लक्षात घेऊनच आपण त्याच्या प्लेटा घ्यायच्या असतात. तर त्याचं सेंटर काढलं, तर सेंटर काढत असताना जे की आपलं जुनं मेजरमेंट आहे, जेवढी बाही आपल्याला ठेवायची आहे तेवढं, आणि त्याला असं दाबून घेतलं आणि तो तसाच आपण काढून घेतलेला आहे. तर त्याला थोडेसे कट मारून घेतले. तर जे मेजरमेंटनुसार आपण कट मारून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला शिलाई प्लेटा टाकायला सुरुवात करायची आहे. प्लेटा या पद्धतीने टाकून घ्यायच्या. एकदम छोट्या छोट्या अशा प्लेटाचे तोंड हे वरतून घ्यायचे आणि ज्या पद्धतीने ते वरतून आले तर या अस्तरचा कपडा जो आहे, तर याच पद्धतीने आपण अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आणि खूप छान अशी फिनिशिंग मध्ये याचा पफ दिसणार आहे. तर इथं बघू शकता खूप सुंदर असा पफ सुद्धा आलेला आहे. आणि जो आपण समोरच्या साईडला थोडासा आकार जो आहे तर ते कटिंग करून घेऊयात, म्हणजे काखेमध्ये जे आहेत ना तर त्या चुनट पडणार नाही. तर या पद्धतीने आता शोल्डर जोडून घेऊयात. अगदी मागचा पुढचा पॅटर्न जो आहे तर सेम आहे का नाही, कमी जास्त आहे का नाही, या पद्धतीने पाहूनच आपण त्याला जोडून घेऊया. तर मी दोन्ही शोल्डर जोडून घ्यायची व्यवस्थित असे, आणि जोडत असताना थोडंसं उतरणार नाही याचं थोडंसं दाबून शोल्डर मारायचं आणि शिलाई दाबून घेतल्यानंतर उसवणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. या पद्धतीने आता झालेलं आहे. आपण आता स्लीव जोडून घेऊया. तर स्लीव जोडत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपण स्लीव जी आहे तर ती अगदी कडीपासून जोडायला सुरुवात करतो, पण तसं न करता अगदी शोल्डरचं जो सेंटर आहे तिथून जोडायची, म्हणजे जी कमी पडो किंवा जास्त हो तर या पद्धतीने होते मागच्या पुढच्या भागाला. तर त्याच पद्धतीने ते शोल्डर मी जोडून घेतलं आणि या पद्धतीने आता डबल शिलाई जी आहे तर ती मारून घेते. डबल शिलाई मारून घेत असताना मग तुम्ही पहिल्यापासून शिलाई मारली तरी चालेल. तर या पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे. आता फिटिंग करायची नाही, कारण की ज्यावेळेस आपल्याला याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत आणि प्लेटा टाकत असताना मग फिटिंग करून घ्यायची असते. तर आता आपण प्लेटा टाकून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही खूप मोठ्या अशा प्लेटा आपण याला टाकून घेणार आहोत या पद्धतीने, कारण की आपल्याला साडीसुद्धा तेवढ्याच जागेमध्ये ॲडजस्ट करायची आहे. खूप सारी साडी आहे. तर अशा पद्धतीने प्लेट जे आहे ना घेत असताना ती खालच्या प्लेट खाली गेलं पाहिजे, कपडा इतका त्याच्यामध्ये दाबून घ्यायचा आणि एवढ्या मोठ्या प्लेटा घ्यायच्या. तर त्याने आणखीन सुंदर अशी वन पीसला फिनिशिंग येते. खूप सारे जण छोट्या प्लेटा घेतात आणि त्याच्यामुळे फिनिशिंग अशी व्यवस्थित येत नाही. तर मी ते जोडून घेतलं कमरेच्या साईडनी. आता अस्तरच्या सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्लेटा घ्यायच्या, परंतु अस्तर जे असतं आपलं साडीपेक्षा कमी असतं, त्याच्यामुळे त्याच्या प्लेटा खाली येणार नाही याची काळजी घ्यायची. तर याच पद्धतीने आपला वन पीस जो आहे तर अगदी थोडा का राहिलेला आहे. तर आता ज्यावेळेस तुम्ही अस्तर जोडत असताल तर अस्तर ज्यावेळेस या साईडने जोडणार असताल तर त्या साईडने जोडायचं नाही, अस्तरच्या बाजूने अस्तर जोडायचं, जेणेकरून आपलं जे दोन्हीच्या मध्ये शिलाई आहे तर ती आतमध्ये जाईल आणि फिनिशिंग आणखीन सुंदर दिसेल. तर त्याच पद्धतीने आपण हा वन पीस शिलाई करून त्याची फिटिंग करून घेऊया. जेवढं तुम्ही शिलाई मार्जिंगसाठी ठेवत असाल तर या पद्धतीने तो दिसेल. ज्यावेळेस तुम्ही तुमचं अस्तर जोडून घेत असताल तर दोन्ही सेंटर आपण त्याच पद्धतीने करून घ्यायची आहेत. तर चला फ्रेंड्स, कसा वाटला आपला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. माझं काही चुकलं असेल तरीसुद्धा सांगा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथं आता थोडंसं अस्तर अगदी आता कमी जास्त होऊ शकतं,
किंवा मेन कपडासुद्धा होऊ शकतं. तर प्लेट जी टाकायची आहे आपल्याला जास्तीची, तर ती कमरेच्या थोडीशी बाजूने टाकायची, अगदी बॅकला समोरला फ्रंटला टाकायची नाही. म्हणजे काय होतं, फिटिंगच्या साईडला टाकून द्यायची. कमी जास्त झालेलं म्हणजे ते तिकडे ॲडजस्ट होतं फिटिंगमध्ये. इकडून जर तुम्ही टाकलं तर ते समोरच प्लेटावरती प्लेट दिसेल आणि फिनिशिंग येणार नाही. तर त्याच पद्धतीने शिलाई मार्जिंग आपण ठेवलेली जेवढी तुम्ही असेल तेवढी, आणि थोडीशी बाही जी आहे बॉटमच्या खालच्या ते शोल्डर फिटिंगच्या साईडला तर थोडी जास्त होती, ती कटिंग करून घेणार आहे मी नंतर. तर फिटिंगमध्ये जेवढी शिल्लक राहिलेली आहे आणखीन 1-1.5 इंच ठेवायची आणि कटिंग करून घ्यायची या पद्धतीने. तर इथं पाहू शकता तुम्ही माझीसुद्धा किंचित बाही जी आहे तर ती कमी पडली होती. मग मी त्या पद्धतीने जोडल्यामुळे अगदी दोन्ही पॅटर्नला तेवढीच बाही बसली. दोन्ही साईडला कमी पडली, जेवढी कमी पडली तर दोन्ही साईडला सेम कमी पडलेली आहे. तर त्याच पद्धतीने आता मी जोडून घेते आहे. फिटिंग करत असताना 4 जे आपल्याकडं होणार आहेत फिटिंगच्या वेळेस, 2 अस्तर आणि दोन्ही बाजूचे साईडचं कपडे साडीचं, तर तो एकदम व्यवस्थित असा पकडून मग शिलाई मारायची आहे फिनिशिंगसोबत. आणि एकावरती एक 2-3 शिलाई तुम्ही मारून घ्यायची आहे. शिलाई मार्जिंग इकडं खाली जास्त ठेवायची गरज नाही. जेवढं वरती 2 इंच ठेवलं तितकं खाली ठेवायचं नाही, कारण तुमचा जो घेर आहे तर तो कमी होईल दोन्ही साईडनी 4 इंच. त्याच्यामुळे शिलाई मार्जिंग आहे तर ती 1 इंचावरती ठेवून घ्यायची. आणि जर का तुमचा वन पीस शिलाई करते वेळेस कमी जास्त झाला असेल तर तुम्ही कमरेच्या मध्येच थोडासा दाबून घ्यायचा. परंतु माझा काही कमी किंवा जास्त पडलेला नव्हता त्यासाठी. तर बघू शकता तुम्ही